दशक 7वा, समास 7वा, साधन प्रतिष्ठा निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशमासं भजेऽहं. निराकार ओङ्कारमूलं तुरीयं गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशं. करालं महाकालकालं कृपालुं गुणागार संसारपारं नतोऽहं. तुषाराद्रिसङ्काशगौरं गभीरं मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरं स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्बालबालेन्दुकण्ठे भुजङ्गा. चलत्कुण्डलं शुभ्रनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं. मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि. प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशं. त्रयशूलनिर्मूललं शूलपाणिं भजेऽहं भवानीपतिं भावगम्यं. कलातीतकल्याणकल्पान्तकारी सदा सच्चिदानन्ददाता पुरारी. चिदानन्दसन्दोहमोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी. न यावद् उमानाथपादारविन्दं भजन्ति लोके परे वा नराणां. न तावत् सुखं शान्तिसन्तापनाशं प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासं. न जानामि योगं जपं नैव पूजा नतोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यं. जराजन्मदुःखौगतातप्यमानं प्रभो पाहि आपन्नमामीश शम्भो. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. सगळ्यांना श्रावण सोमवारच्या आणि पुत्रदा एकादशीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जेधवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा.
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। दशक 7वा समास 7वा साधन प्रतिष्ठा निरूपण यामध्ये आपलं चिंतन चाललंय। म्हणून मिथ्या म्हणता नये भौत ज्ञानाचे उपाय भौती निर्मिले ते काय मिथ्या म्हणावे। अभावची म्हणो सत्य तरी वेदशास्त्र कैसे मिथ्या आणि व्यासादिकांचे कृत्य वाहुगे नव्हे। आपण जर वेगळं चूक म्हटलं त्याला असत्य मानलं तर व्यासांचं वेदशास्त्र जे सांगितलेत पुराण सांगितलेत वेद सांगितलेत अपौरुषेय असे वेद त्याच्यावरती जरी वाद घातला तरी ते वेद अपौरुषेय असे वेद जे श्रुतींनी आणि पुराणांनी जपून ठेवले आहे आणि आपल्या ऋषीमुनींनी परंपरेने जे जपून ठेवले आहेत आणि एक ओळ त्याची समजायला आपल्याला जर वेळ लागतो तर त्याला पटकन असं नाकारणं योग्य आहे का। भक्त सुद्धा नाकारतात आणि नास्तिक सुद्धा नाकारतात। काही भक्त सुद्धा नाकारतात। नाकारण्याचं काही कारण नाही आहे। त्यांनी म्हणलं वेदशास्त्र कैसे मिथ्या आणि आदि व्यासादिकांचे कृत्य वाहुगे नव्हे। आपलं कृत्य बरोबर आहे आणि व्यासांचं कृत्य चूक आहे असं म्हणणारे कोण। खंडन जरी केलं नास्तिक लोकांनी खंडन जरी केलं तर खंडनाला सुद्धा तर शास्त्राधार पाहिजे। कोणत्या तरी आधारावर तर खंडन केलं पाहिजे। परदेशातले लोक येऊन जर आपल्या शास्त्राला मानतायत परदेशातल्या लोकांनी मानलं म्हणून नाही पण जर त्यांना त्याची किंमत कळते म्हणजे याचा अर्थ सरळ असा आहे की ज्यांना त्याची किंमत असते त्यांनाच ती कळते अन्यथा सगळेजण त्यावरती नकार घंटा वाजवतात। पण हे खोटं आहे का। अभावाची म्हणो सत्य। बघा ओवी तुटली आपण ओवी थांबलो की विषय कसा वेगळा जातो। कालचा विषय त्याच्या ओघामध्ये वेगळ्या पद्धतीने निरूपण चाललं होतं। आज ओवी तुटल्याबरोबर निरूपण बदललं नकारात्मक आलं। जे सकारात्मक वेमध्ये जो विचार होता तो न थांबता एकदम अशा विचार आलं की नकारात्मक लोकांनी न मानणं। मग आपण न मानण्याचं तर काही कारणच नाही। अभावाची म्हणो सत्य तरी वेदशास्त्र कैसे मिथ्या आणि व्यासादिकांचे कृत्य वाहुगे नव्हे श्रीराम। आता ही समर्थांची आज्ञा आहे समर्थांचे विचार आहे। समर्थांनी स्पष्ट सांगितलं की वेदशास्त्र श्रुती हे सगळे ग्रंथ जे आहेत आपले धर्म जो आपला सांगतो ते सत्य आहे। मूळ धर्म सत्य आहे। आता धर्मातून काढलेले विविध विचार असत्य असू शकतात पण धर्म सत्य आहे। म्हणून मिथ्या म्हणता नये। त्यासाठी त्यांनी उदाहरण आपण जेव्हा मागे घेतलं की आपण जेव्हा कानगोष्टीचा खेळ करतो कानगोष्टीमध्ये पहिल्यांदा सांगितलेली गोष्ट आणि 20व्या 25व्या मुलांनी ती सांगितलेली गोष्ट यामध्ये भरपूर फरक पडतो। सुरुवातीला जी सांगितली ते तशापेक्षा कितीतरी वेगळ्या रूपामध्ये ती गोष्ट आपल्याला लहानपणी कितीतरी असे खेळ होते की ज्या खेळांमध्ये सुद्धा शास्त्र शिकवलं जात होतं। कानगोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सापशिडी काय या सगळ्या गोष्टीतून शास्त्र शिकवण्याचा प्रयत्न होता। कानगोष्टीमध्ये किती विचित्र गोष्ट होते जी पहिली सांगतो ती दुसरी तिसरी सांगत स्वतःच्या मनाने जे सांगत राहतात आणि अक्षरशः त्या गोष्टीचा काहीही संबंध नसतो अशी 21वी गोष्ट बाहेर पडते। तसं शास्त्रांचं झालंय। मूळ शास्त्राला चिकटून राहिलं मूळ शास्त्राला धरून राहिलं स्वतःची बुद्धी जर कुठे वापरली नाही मग बुद्धी तर आपल्या आत्मज्ञानामध्ये चालतच नाही आणि शास्त्रामध्ये सुद्धा चालत नाही। शास्त्रामध्ये सुद्धा मला असं वाटतं हा भावच नाही आहे। मला वाटण्याला काही किंमतच नाही आहे। जे शास्त्र सांगतात जे शास्त्रसंमत आहे तेच योग्य आहे। साखरे महाराजांनी जे ज्ञानेश्वरीचे जे महाराज आहेत की ज्यांची ज्ञानेश्वरी आणि साखरे महाराज वेगळे होऊ शकत नाही त्यांनी सांगितलं जे कठीण आहे ते कठीणच आहे त्याला सोपं करण्याचं काही कारण नाही। भाषेला सुद्धा आपण कठीण असलेली भाषा सोपी केली भाषेचं सौंदर्य गेलेलं आहे। संस्कृत समजत नाही सोडून दिलं मराठी समजत नाही व्याकरण सोडून दिलं व्याकरण सोडून दिलं शब्द सोडून दिले हलकं करून टाकलं चुकलं तरी चालतंय। तुम्हाला भाव समजलेला महत्त्वाचा आहे म्हणता शब्दांचा मग आपला शब्द चुकला तरी चालेल व्याकरण चुकलं तरी चालेल इतकं सोपं करून टाकलं ठीक आहे।
भावापर्यंत इतकं ठीक आहे की शब्दांना किंमत नाही, या सगळ्या गोष्टी समजू शकतो म्हणतात ते महाराज म्हणाले. ह्या सगळ्या गोष्टी मला समजू शकतात ते, पण सोपं आहे ते जे कठीण आहे ते कठीणच आहे. त्यामध्ये तुम्हाला तेवढी स्वतःची उंची, जसं आता वक्ता आहे, वक्त्यांनी खाली येण्यापेक्षा वक्त्याच्या पर्यंत श्रोत्यांनी जाणं असं खऱ्या श्रोता आणि वक्त्याचं लक्षण आहे. मग श्रोत्याच्या लेव्हलवरती जर तो वक्ता येतो तर मग त्याला स्वतःचं सगळं विसरून जावं लागतं. त्यामुळे थोडीशी ऐकणाऱ्यांनी उंची वाढवायची प्रत्येक श्रोत्याने. आता आपण महाराजांचं ऐकलं, आपण आपली उंची वाढवली, मग त्यांचे शब्द समजतात, ते कसे सत्याला धरून बोलतात हे कळतं. सत्याला धरून बोलणारे लोक जे असतात त्यांचं समजायला कठीण असतं. त्याला सोपं करण्याचं काही कारण नाही म्हणतात ते. त्याला सोपं शास्त्र म्हणायचं ना तर ते शास्त्र आहे. शास्त्राला सोपं करण्याचं कारण नाही. जो शास्त्राला सोपं करायला जातो तो फसतो आणि मग कानगोष्टींसारखा विचित्र प्रकाराने ते शास्त्र समोर येतं आणि पूर्ण धर्मच बदनाम होतो. या सगळ्या गोष्टी जर थांबवायच्या असतील तर मूळ शास्त्र जे आहे ते खरं शास्त्र आहे आणि समर्थ त्या शास्त्राला धरून म्हणतात आहे की या व्यासादिकांनी जे लिहून ठेवलं आहे, जो व्यास म्हणजे भगवंताचा अवतार आपण मानतो म्हणजे काय आहेच. व्यासांचा जन्म हा भगवंताचा अवतार आहे. त्यांनी लिहून ठेवलेल्या गोष्टी खोट्या आणि आम्हाला जे वाटतं ते खरं. आपल्या बुद्धीला आधी बाजूला करा तर आपल्याला काहीतरी सत्य. म्हणून साधन प्रतिष्ठा, त्याची प्रतिष्ठापना व्हायला पाहिजे. जे काही करायचं आहे त्याची प्रतिष्ठा. मग या व्यासादिकांचं कृत्य व्यावग नाही आहे. त्याच्या गुणांमध्ये जाण्याचं तुम्हाला तरी काही कारण नाही. आत्मज्ञान जर ज्याला व्हायचं असेल तो कधीही वेदांना नाकारणार नाही. म्हणून मिथ्या म्हणता नये, बहुत ज्ञानाचे उपाय भोवती निर्मिली ते काय मिथ्या म्हणावे. त्याच्यापासून जे निर्माण झालं, आत्ताच मी तेच बोलले आता, की त्याच्यापासून एखाद्याच्या विचारांनी जो बदल झाला ते बाकी म्हणण्यासारखं आहे की ते मिथ्या असू शकतं, कारण ते बुद्धीतून आलेलं आहे. हे अपौरुषेय कशाला म्हणतात. आता स्वयंभू गणपती किती महत्त्व आहे त्याला, स्वयंभू मूर्ती देवीची त्याला किती महत्त्व आहे आणि स्वतः स्थापन केलेली मूर्ती त्याला प्रतिष्ठापना करावी लागते. मग त्या शास्त्रांनी केली तर त्या मूर्तीला प्रतिष्ठापना, पण स्वयंभूचं जे महत्त्व आहे ते आहेच. मग त्याला जर मिथ्या म्हणायचं, एखाद्या त्या वर्षश्राद्धाच्या तो किस्सा तर नेहमी सांगतात या वादांच्यासाठी की 3 पिढ्यांच्या सुना आहेत घरामध्ये आणि आताची आलेली सून वर्षश्राद्धाचा स्वयंपाक करत असताना एक मांजर आणि टोपली पाहिजे म्हणते. एक मांजर आणि टोपली आवश्यकच असते म्हणे. आपल्याला जर वर्षश्राद्धाचा जर आपल्याला स्वयंपाक करायचा असेल तर मांजर आणि टोपली आवश्यक आहे. आता हिला वाटतं ठरलेलं आहे, परंपरा आहे, रूढी परंपरा आहे, त्याप्रमाणे ही सूनसुद्धा सासूनी सांगितलं म्हणजे मांजर आणि टोपली. शेवटी एक शास्त्र जाणणारा आला, तो म्हणाला कोणत्या शास्त्रात लिहिलं आहे मांजर आणि टोपली आवश्यक आहे. तर तिने सांगितलं आमच्या सासूबाई करायच्या. मग सासूबाईंना विचारलं, होत्या म्हाताऱ्या घरात, त्यांनी सांगितलं माझ्या सासूबाईंनी केलं. पण म्हणे प्रत्यक्षामध्ये तर काही असं आवश्यक नाही आहे टोपलीचं. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, दरवर्षी तेच आवश्यक नाही आहे. त्यांनी सांगितलं अगं खीर केली होती, एक मांजर त्रास देत होती, ती खिऱ्यापाशी येत होती, दरवाजा उघडा ठेवता येत नव्हता, मग त्यामुळे एक टोपली घेतली त्या मांजरीला त्याच्यामध्ये ठेवून दिलं, म्हणजे जेणेकरून माझा पूर्ण माझा वर्षशास्त्राचा स्वयंपाक झाला आणि सगळेजण जेवून गेले की मी मांजराला मोकळं केलं. हा तिचा उद्देश होता. आणि प्रत्येक वेळा आता मग त्याच्या संबंधात मग ह्या बाईंनी काय सांगितलं की मांजर आणि टोपली आवश्यक आहे. आता शास्त्रच माहिती नाही त्या बायांना, सासूनी सांगितलं तसं करत आले, तिने सुद्धा तिच्या सुनेला सांगितलं, असंच चालू राहतं. हा शास्त्र थोडी आहे. मग असं जर म्हटलं कोणी की तुमच्याकडे मांजर आणि टोपली पाहिजे कशाला, मग त्याला शास्त्राधार काय मिळणार, ते मिथ्या आहे. समर्थ म्हटलं ते मिथ्या आहे, कारण शास्त्रामध्ये टोपली आणि मांजरीचा काहीही संबंध नाही. पण ह्या बाया 3 पिढ्यांपासून जर करतायत आणि इतरांनाही सांगतायत की आपल्याला आवश्यक आहे. आणि श्राद्धाचा स्वयंपाक म्हटलं, श्राद्ध म्हटलं की त्या विकत आणायच्या टोपली आणि एक मांजर, हे कसं काय. मग याचा आधार जो देता येत नाही त्यांना, तो ठीक आहे, तो मिथ्या आहे. म्हणजे मूळ शास्त्राचं मग या ठिकाणी शास्त्र खोटं आहे का, वर्षश्राद्ध करणं खोटं आहे का. ह्या चुकीच्या संकल्पनेमुळे मांजरही आणली पाहिजे आणि टोपली आणली पाहिजे ह्या भानगडीमध्ये या बायका पडल्यामुळे वर्षश्राद्धाला जे विधी आहेत ते विधी करणाऱ्यांनाच उलट बदनाम केलं की असे कसे विधी तुमचे. म्हणजे करणारा चूक, विधी चूक नाही, शास्त्र चूक नाही, सांगणारे चूक नाही, पण आपल्या परंपरा ज्या आपण पाळतो त्याच्याप्रमाणे ते मिथ्या म्हणावं. त्याला समर्थ म्हणतात मिथ्यावं म्हणावं. समर्थांनी काय, आपल्याला सुद्धा जेव्हा कळतं की ते टोपली आणि मांजर वर्षश्राद्धासाठी कशाला लागणार आहे सर, पण आपणही त्यांना क्रॉस करत नाही, की आपल्याला शास्त्र जाणत नाही.
आपण शास्त्र जाणत नसल्यामुळे आपण त्यांना क्रॉस करत नाही. जी व्यक्ती करते तसं करू देते, पण शास्त्र जाणणारे लोक त्याच्यावरती आपल्याला ऑब्जेक्शन घेताना दिसतात आणि ते सत्य आहे. मग त्यांनी जेव्हा सांगितलं ह्याची गरज नाही, तिचे सुद्धा डोळे खाडकन उघडले. उगाच आपण या सगळ्या अट्टहासानी करत होतो. खीर खायला येणारी मांजर, तिला लपवून ठेवण्यासाठी घेतलेली टोपली, हे आपल्या लिस्टमध्येच यायला लागलं दरवर्षी. या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. जे मूळ आहे ते मूळ आहे. स्वयंभूला जसं महत्त्व आहे, स्वयंभू मूर्तीला ज्या ठिकाणी स्वयंभू देवस्थानं आहेत त्या ठिकाणी अजूनही जाज्वल्य असा अनुभव प्रत्येकाला येतो. याचा अर्थ प्राणप्रतिष्ठित केलेल्या मूर्तीमध्ये तो येत नाही, याचा अनुभव आपण आत्तासुद्धा घेतोय. एवढं हिंदूंचं परंपरा असलेलं राम हे कुलदैवत आमचं अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपती श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतम, पण कुलदैवत देवळात नाहीच. या सगळ्या गोष्टी परंपरेने चुकल्या. राम थोडी, रामतत्व तर कधी चुकूच शकत नाही. राम हे सत्य आहे, वेद हे सत्य आहे, राम सत्य आहे, हे सगळं सत्य आहे. मग ह्याच्या बाजूनी आलेल्या ज्या परंपरा आहे ती प्रतिष्ठापना चुकीची. तो मुहूर्त काढणारे, आयुष्य घालवणारे गुरुजीसुद्धा चुकीचे असू शकतात. झालंच आहे ना चुकी. तेव्हाच सांगितलं होतं ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी घडणार आहेत. पुढे जाऊन फार गोंधळ होणार आहे या सगळ्याचा. कुणीही लक्ष दिलं नाही. आणि यामुळे म्हणून काय शास्त्र चुकीचं आहे, म्हणून काय राम चुकीचं आहे. कोणी रामाला नाव ठेवू शकतं? रामाला ठेवू शकत नाही, कारण त्याची प्रतिष्ठापनाच त्या ठिकाणी झालेली नाही. मूळ मूर्तीच नाही. जी मूळ मूर्ती, म्हणून पुन्हा पुन्हा मी पोस्ट करत असते मूळ मूर्तींचे. आणि त्या सगळ्या मूळ मूर्ती बघितल्यावर त्या ठिकाणी घरी बसून सुद्धा आपल्याला अनुभव येईल, पण देवळात जाऊन सुद्धा येणार नाही. याचे कारण शास्त्र चुकीचं नाही, शास्त्र सांभाळणारे लोक चुकीचे आहे. आयुष्य घालवणारे शास्त्रीसुद्धा चुकत आहेत. आयुष्य घालवणारे शास्त्रीसुद्धा जर पैशाच्या अहंकारामध्ये आणि मोहामध्ये अडकले तर या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून शास्त्र चुकीचं नाही. अद्वैत ज्ञानाचा उपदेश, असा हा जो अद्वैत ज्ञानाचा उपदेश आहे, त्या ठिकाणी तर भगवंत म्हणतात जर तू मला शोधायला गेला. अद्वैत ज्ञानामध्ये काय म्हणतात की तू जर मला शोधायला आला तर तू स्वतः राहणारच नाही आहे, तू मी होणार आहे. जर तू खरं शोधायचा प्रयत्न, इथपर्यंत आपल्याला जायचं आहे ना अद्वैत ज्ञानामध्ये, मग ह्या मी तूच्या कल्पना, शास्त्र खोटा आहे, शास्त्राच्या आधारानेच जाणार आहे. शास्त्रांनीच सांगितलं शिडी आहे ती चढण्याची वर. जी आपण शिडी आहे, ज्या शिडीने आपण वर येतो. आता एखाद्या मोठ्या बिल्डिंगमध्ये वर चढायचं असेल तर जिना आहे. तो जिना म्हणजे शास्त्र आहे. आणि ज्या शास्त्राने जे चढले ते वर पोहोचलेले आहे अद्वैतापर्यंत. मग ते शास्त्राप्रमाणे जर चढले तर तिथे जे जायचं आहे तिथे तुम्ही असा भेदच नाही आहे कोणताच. कोणत्या देवात भेद नाही आहे, ते तत्वात भेद नाही. अरे तत्व आणि एकच आहे असं म्हटल्यानंतर ती जरी मानसिक अवस्था आपल्याला यायला साधक असल्यामुळे वेळ असला तर हे समजायला तर पाहिजे कमीत कमी की वर काहीच नाही, वर एकच आहे. सगळं वर एक आहे. जसं समुद्राच्या मध्ये गेल्यावर सगळं एक आहे, तसं पटायला लागलं आहे की वरती कोणत्याही जातीचा, कोणत्याही पंथाचा सद्गुरूपाशी आपण जा, त्यांच्याजवळ जी दृष्टी असते ना तीच एकच असते सगळ्यांची. हे आपण सुद्धा अनुभवतो. अयोध्येला जेव्हा गेलो तर प्रत्यक्ष रामाचं जे म्हणलं तर तिथे एक लंगर सुरू होतं. त्या लंगरमध्ये जो पंजाबी व्यक्ती होता, दीदी बहुत अच्छा लगा मैंने आपको देख के, आप राम भक्त हो क्या? पर यहाँ आने वाले तो सभी राम भक्त है, मैं ऐसे कैसे बोल सकती हूँ, और मैं हूँ ये भी मुझे मालूम नहीं. कारण मला माहितीच नाही. प्रेम आहे, मी भक्त आहे की नाही रामाने ठरवावं ना. त्याच्या डोळ्यात पाणी, माझा जो फोटो आहे त्याचा. नाही दीदी, आपके ऊपर राम की कृपा आहे. आणि त्यांनी सुद्धा ते लंगर चालवत असताना आमच्या सद्गुरूंजवळ चला म्हणे, माझा फोटो आहे त्यांच्याजवळचा. आणि त्यांनी मला तिथे नेलं. म्हणजे दृष्टी ते ओळखतात. इतक्या हजारो लाखो जिथे पाय ठेवायला जागा नाही तिथे त्या माणसांनी आता याला जर कोणी असं म्हटलं की तो शो केला त्यांनी, मग त्यांनी मुद्दाम पकडलं तुला आणि तिकडे नेलं, ह्या सगळ्या या गोष्टी मानण्याच्या आहे. त्यांनी जेव्हा आतमध्ये सद्गुरूंच्या जवळ नेलं त्या लंगरच्या तिथे, इथे फोटो काढू नका म्हणे. आणि जाताना आम्ही दोघांनी फोटो आतमध्ये गेल्यावर त्यांनी सांगितलं. मग हे जर ते पंजाबी लोक आहे मग तिथे भगवंत नाही का? त्यांनी सांगितलं की आपण जर रामभक्त आहोत. म्हणजे मी रामभक्त आहे असं म्हणत नाही, पण मला प्रेम आहे खूप रामाबद्दल. त्यांनी ताबडतोब त्यांच्या सद्गुरूंजवळ नेलं आणि त्यांचे पाय जेव्हा धरले तर मला माझेच सद्गुरू जाणवले. जय जय रघुवीर समर्थ. त्या ठिकाणी काहीही बदल नाही, कोणत्याही प्रकारचा बदल त्या ठिकाणी नाही आहे. मग हे अद्वैत ज्ञान जर जाणायचं असेल तर ते अद्वैत ज्ञान या खोट्या संकल्पनेतून मिळणार आहे का आपल्याला? समर्थ म्हणतात आहे शास्त्र नाही नाकारलं तुम्ही, शास्त्र म्हणतोय सगळं एक आहे, आणि तेच जर तुम्ही नाकारलं, करा भांडणं.
आयुष्यभर भांडणं करा, राजकारण करा. कारण अद्वैत ज्ञान जे वेद सांगतात ते सत्य आहे, अंतिम सत्य आहे, माना किंवा न माना. पण मानणारेच लोक पुढे जाणार आहेत ना. त्यामुळे अद्वैत ज्ञानाचा उपदेश केलेला आहे त्या ठिकाणी. जो अद्वैत ज्ञानाचा उपदेश करतो तो कोणताही संत, कोणतीही व्यक्ती एकमेकांचा द्वेष करू शकत नाही. आता चुकीच्याही गोष्टींना आपण द्वेष करत नाही आहे बघा, की आपण जर संतांच्या आश्रयाखाली असलो तर ज्याच्याशी आपला संबंध नाही त्या ठिकाणी चिडायचंही काही कारण नाही आपल्याला. नाही तर याही गोष्टीला चिड येऊ शकते. पण त्यांनी सांगितलं शीतोष्ण सुख दुःखेषु, कशाचाच राग येऊ नका, माझं काम आहे मी करून घेईन. बाकीच्यांनी बोलायचं काही कारण नाही. जेवढी शक्ती आहे तेवढं करा, शक्ती नसेल तर मी बघून घेईन. आपण आपल्या साक्षीभावाने प्रत्येक गोष्टीकडे बघायचं, म्हणजे राग येत नाही. सगळा भार रामावर आहे. आणि अशा ठिकाणी राम दिसतो. खूप ठिकाणी राम दिसतात आपल्याला, की यामुळे आपल्याला अशा पद्धतीचा अनुभव येतो. मग तो जो अद्वैत ज्ञानाचा उपदेश आहे तो कुठून मिळाला? या खोट्या संकल्पनेतून मिळाला का? शास्त्र नाही, पूजा नाही, अर्चा नाही, पाठ नाही, मोठे नाही, लहान नाही, याच्यातून मिळाला. जे अशी करतील त्यांचं काय होतं हे सुद्धा बघतोय. आणि त्यांचं काही आपलं काय चांगलं वाटतंय का, समाधान होतंय का, हे जर पटत असेल, म्हणजे वक्त्याला सुद्धा पटलं पाहिजे ना. वक्त्याला जर ते पटलं असेल तरच ती गोष्ट आपल्याला ती पटवता येईल. शास्त्र पटवणारा वक्ता पाहिजे ना. मग शास्त्र पटवणारा वक्ता जर असेल, किंवा वक्ता म्हणजे जो ज्याचं काम ज्याला जे दिलंय ते. कवी असेल एखादा, तो कवी सुद्धा कवितेतून जर अद्वैत ज्ञान सांगत असेल तर तो शास्त्र जाणतो. आणि त्यांनी जर अद्वैताला विरोध केला तो शास्त्र जाणत नाही. आणि कुणाचाच फायदा त्या ठिकाणी होऊ शकत नाही. जय जय रघुवीर समर्थ, ना स्वतःचा ना इतरांचा. त्यांनी सांगितलं साखरे महाराजांनी, काल जेव्हा आम्ही थोडंसं ऐकलं त्यांनी सांगितलं की शास्त्र हे थोडं कठीण आहे. ते कठीण आहे ना, काठिण्य पातळी वाढवा स्वतःची. तुम्ही श्रोत्यांसाठी खाली उतरू नका. ज्ञानेश्वरीमध्ये जो सत्यसंकल्प सांगितलाय तो सांगा. तो सांगितल्याशिवाय, कारण तुमचं कार्य ते आहे. तुम्हाला समजला जर असेल आणि तुम्ही जर तो अनुभव घेत असाल, कारण ज्ञानेश्वरी जी आहे ती त्या अनुभवातून आलेले त्यांचे शब्द आहेत माऊलींचे, त्याच्यावर जर तुम्हाला बोलायचं असेल तर माऊलींना नतमस्तक होऊन आणि मग तुम्ही बोला. म्हणजे इतकं जर डेडिकेशन, इतकं जर त्या ठिकाणी शरणागती आहे सद्गुरूंच्या समोर प्रत्येक वक्त्याची, तर ते शास्त्र नाही, ते सत्य नाही, ते आनंददायी नाही, ते समाधानदायक नाही. त्याच्याशिवाय दुसरं समाधान आहे कुठे? याच्या व्यतिरिक्त समाधान कुठे आहे? आणि या ठिकाणी नकारात्मक गोष्टी घेऊन समाधान मिळतंय? नाही मिळणार. मग अद्वैत ज्ञानाचा हा जो उपदेश आहे तोच व्यक्तीला, जो ऐकेल त्याला वरच्या पातळीवर नेणारा आहे. मग त्यासाठी आपली पातळी सोडून आणि जर शिकवायचा प्रयत्न केला तर बाकीची कीर्तनं प्रवचनं बघतोय आपण, की श्रोत्यांच्या पातळीवर येणं, वक्त्यांनी उतरणं. म्हणजे मला जे सांगायचे ते नाही सांगायचं, श्रोत्यांना काय पाहिजे ते सांगितलं तर तो त्यांनी सांगितलंय वाऊगे. हे वाऊगे आहे. तो स्वार्थ परमार्थ तर दूर राहिला, पैसे घेणं आणि न घेणं ते तर दूरच राहिलं. पण बोलण्यात सुद्धा काय पाहिजे, की वक्त्याचं स्वतःचं भांडवल पाहिजे, स्वतःचा अनुभव पाहिजे. आणि जो अनुभवी आणि बोलणारा असेल, जो निस्वार्थ असेल, ज्यांनी स्वतःला परमात्म्याचा सेवक मानलं असेल, सेवा करणारा मानलं असेल, तो मानणारा इतकं पवित्र मानसिक वातावरण फक्त शास्त्रच देऊ शकतं. आणि असे हे आमचे वेद, ते वेद जाणणारे लोक फक्त त्याला मानतात. बाकी सगळ्यांनी काही कामं नाही ना. त्यामुळे वेदांवर काही फरक पडत नाही. म्हणून त्यांनी म्हटलं अद्वैत ज्ञानाचा उपयोग. तिथे त्यांनी खरं जे वेदांचा अर्थ जे जाणतात ते ह्यांना सुद्धा आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतात. जे त्यांना नाकारतात त्यांना सुद्धा ते आपल्यात समाविष्ट करून. म्हणूनच माझा सुद्धा खरंच राग कमी झाला या सगळ्या गोष्टींवरचा, की हे असे कसे बोलतात. भगवंत म्हणतात आणि वेद म्हणतं, शास्त्र म्हणतं, ज्याची जशी वेळ येईल तेव्हा ते सगळं होणार आहे. त्याचं काळजीचं काही कारण नाही ना. राजकारण करायचं ना कोणाची निंदा करायची. ज्याची जशी वेळ येईल आपल्याला आपलं काम करत राहायचं आहे. मग हे जे अद्वैत तत्व, मग मला जर त्याचा एक कण जरी अनुभव आला की आपण समाधानी आहोत, आपण कुणाच्या तरी आधाराने आहोत. मग हा आधार खरंच या मायेमध्ये मिळतो का कुणाचा? या मायेमध्ये पैशाचा आधार घेणारे लोक पैसा घेऊन वर जातात का? आधार कशाचा मिळतो? प्रेमाचा, भक्तीचा. आणि हा आधार फक्त अद्वैतातूनच आणि शास्त्रातूनच मिळू शकतो. अन्यथा सगळं वृथा आहे. त्यांनी सांगितलं त्याच्यातून निघणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे वक्ता जर श्रोत्याच्या लेवलवर आला तर तो वावगा आहे. काही लोक असे असतात की जे स्वतःची जी पातळी आहे ना ती कधीच सोडत नाहीत, म्हणून त्यांच्याकडे गर्दी सुद्धा नसते.
याचं कारणच आहे ते की ते शास्त्र जाणतात आणि ज्या शास्त्र अनुभवतात ते म्हणतात. आज एक अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी आपल्या भक्तांनीच सांगितलं मला उदाहरण. एकदा समर्थांचंच चालू आहे. समर्थ एकदा कीर्तन करायचं होतं त्यांना. एकादशीचाच होता वार, कोणता होता तो वार त्यांनी सांगितला नाही. ते म्हणाले त्यांना कीर्तन करायची इच्छा झाली आणि त्यांनी मारुतीच्या मंदिरामध्ये 4 वाजता या म्हणून सांगितलं सगळ्यांना. समर्थ आज्ञा. समर्थ असतानाची परिस्थिती काय, जशी माऊलींची आहे तशी समर्थांची आहे, सगळ्याच संतांची आहे, सगळ्यात चांगल्यांची समस्या तीच आहे. 4 वाजता सांगितलं, एकही श्रोता आला नाही. त्यांनी कीर्तन पूर्ण केलं, टाळ वाजवून त्यांनी पूर्ण कीर्तन उभं केलं. 3 तास उभे होते समर्थांच्या ह्याच्यासमोर कोणीच आलं नाही समोर. म्हणजे अद्वैत ज्ञान ऐकायसाठी कोणीच नाही. समर्थांच्या तोंडाने ऐकायचं, मुखाने सगळ्यांना ऐकायला मिळालं. त्यांनीच दवंडी पिटवली, एकही आला नाही. आणि मग समर्थ आणि शेवटी जेव्हा त्यांनी स्वतःसोबत गिरकी घेतली शेवटची. आता शेवटचं काय म्हणतो आपण कीर्तनामध्ये, शेवटचं जे आहे काय असतं ते आपल्या आरतीच्या शेवटी काय म्हणतो आपण, ते जे शेवटच्या 4 ओळी आहेत मला डोक्यात येत नाही. ते म्हणत असताना त्यांनी स्वतः देहाच्या भोवती प्रदक्षिणा घेतली आणि जेव्हा त्यांनी त्यांच्या 1 नाही 2 आणि 3री प्रदक्षिणा जेव्हा पूर्ण झाली, त्यांच्या संपूर्ण अंगाला शेंदूर लागला होता. संपूर्ण अंगाला शेंदूर घळघळ पाणी आलं समर्थांच्या चेहऱ्यावर. त्यांना जाणवलं की आज कुणी नाही आलं, पण माझा हनुमंत होता. माझ्या हनुमंतांनी माझं ऐकलं. कारण सत्य सांगणारे ऐकायला सुद्धा तयार पाहिजेत. काल जे ज्ञानेश्वरीमध्ये साखरे महाराज म्हणाले तेच समर्थांचं उदाहरण आहे. म्हणजे अद्वैत ज्ञान ऐकणं, त्यांच्या वक्त्याच्या पातळीने ऐकणं हे काही सोपं काम नाही. कारण त्याच्यासाठी सुद्धा एक प्रकारची साधना लागते. अद्वैत ज्ञानाचा उपदेश गुरुगीता तो महेश, आणि ही जी गुरुगीतेमध्ये सांगितलंय तो महेश आहे. आज तर आपण म्हटलंच आहे, करचरण कृतम वा कायजम कर्मजं वा श्रवण नयन वा मानसं वा अपराधम विहितम विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणात् शरीरं गृहं. पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थितिः. संचारः पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरौ. यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम. जे जे कार्य करीन ते सगळं महेशाला अर्पण, म्हणजे त्या उत्तम शक्तीला अर्पण. हे मायेमध्ये कळेल का? मायेचा अभ्यास करणारा म्हणजे आपण सगळे काय, आपण स्वतः सुद्धा नाकारतो या सगळ्या गोष्टींना. जोपर्यंत स्वतः त्याचा अनुभव घेत नाही त्यांच्या कृपेचा अनुभव आल्याशिवाय आपण या सगळ्या गोष्टी नाकारतच असतो. त्याच्यात मी पण आहे. मग या सगळ्या गोष्टी नाकारत असताना आता जे समर्थ सांगतात हे तर खरी पटलं पाहिजे, आणि पटलेला वक्ता जर बोलत असेल तर श्रोत्यालाही ते पटायला पाहिजे. एवढी सरळ माफक अपेक्षा ती साधना आहे. आणि यांनी मार्गाने आपण अद्वैतापर्यंत अद्वैताचं ज्ञान घेऊ शकतो. आणि समर्थ तर पुढे जाऊन सांगतातही, आधीच सांगितलं त्यांनी की ज्ञान जरी घेतलं तर ते विसरा, पण ज्ञान कोणत्या मार्गाने घेतलं, समर्थ कृपेने घेतलं, त्यांनी अनुभव घ्या. आणि ज्ञानेश्वर माऊली सुद्धा तेच म्हणतात, अनुभवातून ओथंबलेले शब्द माझे ते तुम्ही समजून घ्या आणि त्याचा तुम्ही अनुभव घ्या. माझं प्रेम मी त्या ठिकाणी तुमच्यामध्ये अगदी पूर्ण त्या ठिकाणी, म्हणून त्याला वाङ्मय मूर्ती म्हणतात समर्थांची. आता कोणकोणत्या मूर्ती विग्रह असतात ज्या ठिकाणी प्रत्यक्ष देवळामध्ये मूर्ती नसेल पण वाङ्मयामध्ये जर ते उभे झाले, जसं समर्थांना हनुमंतरायांनी शेंदूर लावला संपूर्ण अंगाला, तोच अनुभव प्रत्येक पोथीमध्ये कोणत्याही क्षणी मनामध्ये आपल्या असेल तर येऊ शकतो. हे मायेमध्ये कळेल का? हे ब्रह्माच्या शिवाय कसं कळेल? आणि ब्रह्म जाणणारं जे आहे शास्त्र, ते शास्त्राच्याच आधाराने कळेल असं समर्थांना सांगायचं आहे. पण ते कळण्यासाठी मानसिक पात्रता तयार करण्याची जी त्रास आहे तोच भगवंतांना गीतेमध्ये सुद्धा झाला. आता संपत आलंय, मी कालच म्हटलं 7व्या दशकामध्ये समर्थ खूप हळवे झाले आणि त्यांचा शिष्य पूर्ण तयार झालाय. त्याच्यामुळे पूर्ण शिष्याला मनातलं सगळं सांगतायत की जर कृष्णाला त्रास झाला, गीतेमध्ये शेवटी सांगितलं, बाबा अर्जुना, मला तर ती ओवी आठवली की रडायलाच येतं. बाबा अर्जुना, मी तुला जे दर्शन दिलं ते खरंच कोणाला सांगू नको. ज्यांना ज्यांना कळायचं असेल ते स्वतःहून येतील, बघतील आणि ते स्वतः अनुभव घेतील आणि मग ते खुश होतील. पण तू स्वतःहून जा, सांगू नको. अतपी जनांना तू सांगू नको. हे जर कृष्ण भगवंत म्हणतात, समर्थ म्हणतात, माऊली म्हणतात,
हे जर त्रास कमी झाला तर हे सगळे इथे आम्ही आहोत हे सांगण्यासाठी हा फक्त शास्त्राधार असू शकतो, म्हणून शास्त्र वाचा. अन्यथा शास्त्रांचं काय आहे? शास्त्र हे ज्ञान आहे. आज मी दिवसभर एकादशी असल्यामुळे दिवसभर आपली भजनं ऐकली. जेव्हा भजनं ऐकली, म्हणून मी आज म्हटलं आपण शेवटी एक भजन ऐकू. भजन जेव्हा ऐकलं तर ताबडतोब त्या क्षणी लक्षात आलं की खरंच ज्ञानाची गरज नाही आहे, कोणत्याही प्रकारच्या ज्ञानाची गरज नाही आहे. आपण भजन ऐकलं तरी तल्लीन होतो. अलीकडे ये बाबा पलीकडे ये म्हणत म्हणत सुद्धा आपण आनंदाने पुढे जाऊ शकतो. म्हणून समर्थ म्हणतात हा भक्तियोग आहे. भक्तियोग समजत, ध्यानमार्ग समजत असताना तुम्ही भक्तीच्या अंतःकरणाने जर समजलं तर तुम्हाला या ठिकाणी सुद्धा वारी होणार आहे. तर या सगळ्या गोष्टी समजत असताना आपल्याला लक्षात येतं की समर्थांना सांगायचं काय आहे, की याचा अनुभव घेणारं जे आणि अनुभव कोण देतो. आता MA व्हायचं आहे तर शाळेतच जावं लागणार आहे. आता एखादा अपवादात्मक घरी शिकवतात, ही गोष्ट खरी आहे, पण घरी शिकण्यापेक्षा शाळेमध्ये त्याचं व्यवस्थित शिक्षण होतं. जे तुम्हाला MAला आवश्यक आहे तसे शिक्षक असतात, तसे पुस्तक असतात, तसं ज्ञानासाठी वेगळा वेळ देतो, जावं लागतं तिथे शाळेमध्ये. मग शाळेमध्ये गेल्याशिवाय ज्ञान नाही, तसं शास्त्र वाचल्याशिवाय आत्मज्ञान नाही. मग शास्त्र सांगणारे कोण आहे? आपले आत्मनिष्ठ सद्गुरू आहेत. त्या सद्गुरूंच्या मुखाने त्यांची जर कृपा झाली तर ह्या गोष्टी, म्हणजे हा भागच वेगळा आहे. आपण विरोधाभास श्रेयस प्रेयसाचा आपण जे काल अनुभव घेतला, तो प्रेयसाचा विचारच या ठिकाणी परमार्थामध्ये नाही आहे. प्रेयस हे सगळं कामापुरतं करायचं आणि श्रेयसाकडे लक्ष ठेवायचं. लक्ष श्रेयसाकडे ठेवायचं, काम प्रेयसाचं करायचं. माझ्या हातामध्ये समोर एखाद्याला उपकार करायची वेळ आली तर करायचं. राग द्वेष सुद्धा एक वेळ चालेल, पण लक्ष याच्याकडे पाहिजे की भगवंत आज माझी चूक झाली. या सगळ्या गोष्टी संबंध श्रेयसाशी पाहिजे. मग असं असेल तर हे कुठे कळतं? हे मायेत नाही कळत. कितीही मोठं शिक्षण घेतलं, कितीही पैसा घेतला, तर मायेमध्ये हा अनुभव येऊ शकत नाही. मायेमध्ये मर्यादित अनुभव येतो. सांगता होय पार्वतीश पार्वतीपती, आणि हे सांगत असताना पार्वतीपती म्हणजे असतं बघा, सोमवारची ओवी आली आहे. हा पार्वतीपती त्यासाठी उत्सुक आहे आणि हे सगळे स्वयंभू आहेत. ह्याला म्हणून अपौरुषेय वैद म्हटलंय आपण या सगळ्या गोष्टींना, की त्यांना कोणत्याही कशापासूनही यांचा जन्म झालेला नाही. लोकगीतं सुद्धा किती गोड आहेत. भगवंताची लोकगीतं, गणपतीचा जन्म म्हणा, पार्वती म्हणा, शंकर म्हणा, यांचा जन्म लोकगीतातून जेव्हा सांगतात डोळ्यात पाणी येतं. मग या सगळ्या गोष्टी आहेत. तो स्वतः पार्वतीपती कुठे बसलाय हे सांगणारं शास्त्र आहे. कुठे बसलाय आधी शास्त्र फक्त जाणून घ्या आणि जाणल्यानंतर मग त्यामध्ये आपोआप भक्ती येते. तर मग ह्या शास्त्रांचं सुद्धा आठवण येत नाही. भगवंत वाङ्मय रूपी समर्थ या ठिकाणी बसलेले असतील तरी सुद्धा याची आठवण येत नाही. भक्तीमध्ये माणूस लीन होतो, कारण शास्त्राचा आधार आणि भगवंताची कृपा झालेली असते. अन्यथा ते सुद्धा आवडत नाही. तर या सगळ्या गोष्टींचं अगदी व्यवस्थित चिंतन जर केलं तर समर्थांचं हृदय या ठिकाणी गलबलून गेलंय असं नक्कीच जाणवतं. किती वेळा सांगू रे मी, मला तुम्ही जिवंत, आणि त्या सगळ्यांना जिवंतपणी यातना झालेल्या आहेत. जिवंतपणी त्यांना मानणारे फार थोडे लोक आहेत आणि त्यामुळे त्यांनी हे जे लिहिलं त्यावेळी त्यांनी थोडा क्षणभर तर अरे माणसाचं हृदय आहे शेवटी, विचार तर केलाच असेल की चांगल्याच्या मागे लोक नाहीत. आणि हा जो गोंधळ चालला आहे तो सगळा, हे सगळं कलियुगाचं लक्षण आहे. त्यामुळे सत्ययुगामध्ये आणि कलियुगामध्ये हा फरक आपण पाहतो. सत्ययुगामध्ये सगळेच चांगले, राम गेले तर सगळ्यांना रडायला आलं. एकही घरामध्ये चूल पेटली नाही, एकाही घरामध्ये नाही. रामचंद्र बाहेर पडले तेव्हा वनवासाला. आता एक काही चुकीने घडलं, तिच्या मनामध्ये हे सगळं घडवायचं होतं रामायण म्हणून, हे सगळं घडलं. प्रत्यक्ष पिता गेला. पिता होण्याचं सुख असून सुद्धा उशिरा जन्म होऊन सुद्धा त्यांना किती काळ सुख मिळालं. पण रामाच्या काळामध्ये सगळे रडायला लागले. आणि हे सत्ययुग, हे त्यांचं त्रेतायुग आहे. सत्ययुगात तर आपला जन्मच नाही आहे. सत्ययुगातले अवतार भगवंतांचे आपल्यासाठी आहे. त्रेतातले रामचंद्र जेव्हा निघाले, हा युगांचा फरक आहे ना. मग हे जेव्हा लक्षात येतं खरंच मन, हे जेव्हा आपल्याला कळतं की शास्त्रातून, की शास्त्र म्हणतात रे युग संपतायत. मग युग संपले की माणसांची प्रवृत्ती बदलते आणि माणसांची प्रवृत्ती कलियुगातली कशी आपल्याला कळत नाही. कुणाला बदलायचा प्रयत्न नाही. कलियुगामध्ये कल्कीचा अंतर आपल्या मनातच होणार आहे आणि कल्की भगवंत मनातच प्रगट होणार आहे. कारण त्या ठिकाणी तशी अवस्था होती, या ठिकाणी अशी अवस्था आहे. मग यामध्ये रामचंद्र निघाले, एक जण त्या ठिकाणी सुखी नाही. या ठिकाणी कोणाला काय फरक पडतोय देवाशी? देवाचा संबंध कशाला येईल देव आपल्यासाठी? समर्थ म्हणतात कलियुगामध्ये नामस्मरण जो करेल
आणि जो त्या रामामध्ये तल्लीन राहील, जो आपल्या आराध्य देवतामध्ये तल्लीन राहील, हे शास्त्र सांगितलं ना. आणि या शास्त्राने जो तल्लीन राहील त्याच्या जवळ राम असणार आहे. कलियुगाचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे. कोणाला दिसला नाही, पण त्याला तो दिसेल. तो सगळ्यांना का दिसत होता? कारण सगळेच तसे होते. एकही जण रामावर प्रेम, अरे निर्व्याज प्रेम करणारे रामावरचे लोक होते. कृष्णाच्या काळात सुद्धा निर्व्याज प्रेम करणारे लोक होते त्याच्यावरती. हे जे 20-25% दुष्ट होते तेवढे सोडले तर बाकी सगळं कृष्णांचं आणि रामांचंच राज्य आहे. जे न मानणारे तेवढ्यांना त्यांनी त्रास देऊन मोकळं करून टाकलं. पण इथे कोणीच मानत नाही ना देवाला. मग देव कसा येईल? मग ते शास्त्रांच्या आधाराने हे कळतं ना आपल्याला, की शास्त्र असं सांगतं की युग संपले, की युग संपल्यावर त्या युगांचा परिणाम संधिकालामध्ये होतो. आणि ही जी संधिकाल चालू आहे त्या ठिकाणी आपल्याला मागचा अनुभव जर घेतला तर त्या ठिकाणी शास्त्र असं सांगतं की यावेळी आता तर माणसाची बुद्धी, माणसाची उंची सगळंच कमी झालं आहे. पहिले हे 7-7, 8-8 फुटाची माणसं होती, बुद्धिवान होती. एकदा वाचलं की आपल्याला श्लोक लक्षात राहत नाही. तर या सगळ्या भानगडी कलियुगाच्या आहे. पण हृदयस्थ परमात्मा अजूनही आपल्याजवळ आहे, ही त्याची आपल्यावरती कृपा आहे. हे सांगतंय कोण? शास्त्र सांगतं. हे काही मायेमध्ये आपल्याला कोणी सांगणार नाही. हे पुन्हा पुन्हा समर्थांना सांगायचं आहे. आणि सांगणारे खरं म्हणजे आपण म्हणायला पाहिजे, समर्थ तुम्ही आहात. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर त्यांच्या मनातली जी तळमळ आहे ती तळमळ समजून घेणारा जर एखादा श्रोता असेल तर समर्थ त्या ठिकाणी कृपा केल्याशिवाय राहत नाही. आपण आईचं जेव्हा उदाहरण घेतो, आई म्हणते, आईला जो मुलगा आई म्हणून हाक मारतो त्याच्याकडे आई तळमळ तळमळ होते, तिची जीवाची घालमेल होते याचं सगळं चांगलं व्हावं. ती तर मर्यादित आई आहे, ती मर्यादित क्षमता आहेत तिच्या, तरीसुद्धा तिची तळमळ होते. बाहेर घराच्या बाहेर लेकरू पडलं की त्याला त्रास होऊ नये ही तिची इच्छा असते. या समर्थांना सुद्धा या कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्याला सगळं समजावं आणि त्याला समजलेलं सगळं त्यांनी विसरून जावं आणि माझ्याकडे बघावं. माझ्याकडे म्हणजे रामरायाकडे बघावं, हनुमंतांची कृपा करून घ्यावी, ही त्यांची तळमळ आहे. आणि शांत झाले तळमळ, चिडचिड न करता समजावून सांगणं. सांगता होय पार्वतीश पार्वतीपती. म्हणून जेव्हा आपण पार्वतीपती आला कृष्णाच्या भेटाला, ह्या ज्या गोष्टी ऐकतो मग आनंद का होतो? कारण शास्त्र माहिती आहे, सत्य माहिती आहे, अद्वैत काय आहे ते माहिती आहे. तो फक्त कृष्णासाठी नाही आला, माझ्यासाठी सुद्धा येईल हे शास्त्र सांगतं. शंकराचार्य तर त्यासाठीच म्हणतात ना, आत्मात्वम गिरिजामती सहचरा. त्याशिवाय म्हणतात का शंकराचार्य? आणि तोच अद्वैत वेदांत समर्थ सांगतायत. मग त्यांना शास्त्र माहिती आहे, त्यांना सिद्धांत माहिती आहे, त्यांना भगवंताचा स्वभाव का माहीत झाला? कारण की शास्त्र माहिती आहे. भगवंताने आपल्याला कधीच सोडलेलंच नाही, कधीच सोडलेलं नाही. मग आता अवधूत गीता केली आणि मग गोरक्षीसी निरोपिली. अवधूत गीता केली, गोरक्षाला सांगितली. आता ही जी परंपरा आहे, सदाशिवसमारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मदाचार्यपर्यंतं वंदे गुरुपरंपरा. गुरुपरंपरेला महत्त्व आहे. गुरुपरंपरा नाही, अरे आपल्या कुटुंबातल्या आपल्या जर पिढीला महत्त्व आहे तर गुरुपरंपरेला महत्त्व नाही, शिक्षकांना महत्त्व नाही. आतासुद्धा आपले 10वीचे शिक्षक आठवले की डोळ्यात पाणी येतं की आमचा काळ कसा होता, त्यावेळी कसे शिक्षक शिकवत होते, ह्या सगळ्या गोष्टी आठवतात ना. मग ह्या गुरुपरंपरेमधून आलेलं हे जे ज्ञान आहे ते ज्ञान घेत असताना गुरुच्या चरणी जे नतमस्तक होतात ती कुणी कोणाला सांगितली? आमच्या रामांची सुद्धा परंपरा. मी तिथे गेली खेरड्याला, ताबडतोब तिथल्या एका म्हाताऱ्या माणसानी, की ज्याला उभं सुद्धा राहता येत नाही, बाई तुझ्याजवळ राहू दे. कोण कोणाच्या रूपाने कोणाला काय देतं सांगता येत नाही. त्यांनी जे एवढंसं कागद दिला तेव्हा त्या कागदाच्या भरोशावर परंपरा समजते. त्यांनी जो कागद दिला म्हणजे आपल्याला काय आवश्यक आहे ते समर्थ आपली तयारी करतात. आणि त्यांनी त्यांच्या हाताने आपल्या कुणालाही दिली नाही, आपल्याजवळ आणून दिली. वाचलं, बरं वाटलं. ही परंपरा एवढी, आणि एवढी परंपरा रामचंद्रापर्यंत परंपरा आपली, आणि आपण आपल्याला करंट समजतो. मग ही गोरक्षीस निरोपिली, ही अवधूत गीता बोलली. जे ज्ञानमार्ग, हा जो अवधूत गीता सांगितली, भगवंताची गीता सुद्धा ज्ञानमार्ग आहे. तिथे तर 3 भाग आपण करतो, ज्ञानमार्ग, योगमार्ग आणि भक्तिमार्ग. तिन्ही मार्ग आपण गीतेमध्ये, कारण भगवंताला सर्वसमावेशक बोलायचं आहे. भगवंतांना फक्त अर्जुन हे निमित्त करून सगळ्यांना सांगायचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी ज्ञानमार्ग न सांगता त्यांनी स्वतः सांगितलं. कितीतरी गोष्टी त्याच्या स्वतःच्या शब्दांवर तर विश्वास ठेवा. अद्वैताचा अभ्यास करताना गीता सगळ्यात पहिल्यांदा येते, आणि गीतेमध्ये अभ्यास केल्यानंतर प्रत्येक वेळी भगवंत एक तर स्वतःबद्दल बोलतो, त्याच्या नाही तर आपल्याबद्दल बोलतो. तिसरं काही नाही. जो ऐकणारा तो श्रोता आणि सांगणारा भगवंत, याच्या व्यतिरिक्त काहीच बोलत नाही. बाकी सगळी माया आहे म्हणतो.
तू ऐकणारा अर्जुन आणि मी सांगणारा. जो ऐकत असेल आता सुद्धा या क्षणी तो मी आहे. सांगणारा तुला स्पष्ट मी आहे. मी स्वतः तुला सांगतो असं समज. आणखी काय गॅरंटी घ्यायला पाहिजे? कोणत्याही देहाला किंमत नाही, पण जीवाला तर किंमत आहे. ह्या जीवाला त्या जीव परमात्म्याने जर प्रत्यक्ष ज्ञान देणं हा ज्ञानमार्ग प्रत्येक गुरुनी आपल्या शिष्याला दिला आहे. आणि हे जे शिष्य परंपरेने आलेलं ज्ञान आहे, गुरु शिष्य परंपरा सगळ्यात मोठी. आपल्याकडे तर नुसते प्रश्न आणि उत्तर, प्रश्न विचारायचा. या ठिकाणी शिष्यसुद्धा 15 प्रश्न विचारलेले आहेत. 15 ते 20 प्रश्न विचारले या समासामध्ये. अतिशय खुश झाले आहेत समर्थ इतके खुश झाले की माझा शिष्य तयार झाला आणि शांत पण झाले. कारण काय की हे सगळं बाबा ह्याच्यातून येत आहे. आणि इतकं हे बघ, चांगल्या गोष्टीला खूप पटवावं लागतं, वाईट गोष्टींना काहीही पटवावं लागत नाही. ते स्वतःहून नैसर्गिक आवड तिकडे जाण्याची आहे. गोंधळ घालण्याची आवड आहे स्वतःची मुळात आपल्याला. एक उदाहरण दिलं त्यांनी मनाचं. त्यांनी सांगितलं, म्हणजे समर्थही एकदा सांगितलं त्यांनी, की एक हत्ती आहे आणि हत्तीला स्वच्छ केलं, अगदी इतकं स्वच्छ धुतलं. 3 तास किती पाणी लागतं हत्तीला, आणि त्याला स्वच्छ करून दिलं. आणि इतकं स्वच्छ केल्यावर म्हणाले, काय आजचंच मला वाटतं आजचंच प्रवचन आहे गोंदवलेकर महाराजांचं. त्याला अगदी स्वच्छ दिलं आणि त्याला सांगितलं तो काय करणार आहे. तो जाणार आणि लोळणार आहे. 1 मिनिटही लागणार आहे त्याला, मातीमध्ये लोळणार आहे तो. त्याच्यापेक्षा वेगळं काय करणार आहे. पशु आहे एक तर, त्याला त्याचं काही घेणं देणं नाही आहे की स्वच्छता नाही. आपण केलं आहे त्याला, आपण तो काय करतो आहे. आपण त्याला हसलो, हत्तीला स्वच्छ केलं आणि हत्ती पाण्यामध्ये आणि मातीमध्ये पुन्हा खराब झाला. पुन्हा 1 तासाने त्याला काय स्वच्छ करणार आपण. हे सगळं हत्तीच्या बाबतीत. तसं आपलं मन पशु आहे म्हणे. स्वच्छ करा 1-2दा. जसं बेलसरीने सांगितलं, स्वच्छ केलं मनाच्या श्लोकांनी, समर्थांच्या आशीर्वादाने. जाणार कुठे आहे ते, पुन्हा मुळालाच जातं म्हणे ते. त्या मुळात स्वभाव पशुला हसतो आपण, म्हणून मला प्रत्येक वेळा तर पशुला हसणं सुद्धा बंद झालं आहे माहिती आहे. पशु तरी त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागतात. आपण तर आपला पशुचा स्वभाव नसून पशुसारखं वागतो. जय जय रघुवीर समर्थ. त्यांनी सांगितलं, बैलाला हसू नका, पशुला हसू नका, कावळ्याला हसू नका. सगळे आपापलं मार्गाने राहिलेले आहेत. त्या ज्या हत्तीने जसं पाण्याकडे गेला, पाण्याने स्वच्छ होऊन सुद्धा मातीत लोळला, तसं आपलं मन कितीही स्वच्छ केलं सद्गुरूंनी तरी पुन्हा लोळत आहे गटारातच, मायेमध्येच अडकत आहे. त्या मायेमध्ये अडकणार. मग हसायचं का मनाला नाही. त्याला म्हणायचं, बाबा लोळू नको. हत्ती नाही करू शकत तसं, कारण हत्ती पशु आहे, त्याची योनीच नाही आहे ती समजून घेण्याची. पण आपला जन्म फक्त त्याच्यापेक्षा वेगळा हाच आहे. हत्तीपेक्षा आणि मनाला हाच वेगळा जन्म आहे. याला देह मिळाला आहे, मानवाचा देह मिळाला आहे. त्या मानवाच्या देहानी मनाने चिंतन करावं सद्गुरूंचं, हे शास्त्र सांगत आहे. आणि हे जे सांगितलं हा ज्ञानमार्ग आहे. हा जो ज्ञानमार्ग आहे तो ज्ञानमार्ग जर समजला असेल, म्हणून ज्ञानमार्ग आवश्यक आहे. पण ज्ञानमार्ग ही फक्त शिडी आहे. ज्ञानमार्ग म्हणजे अंतिम फळ नाही. अंतिम फळ त्याचं समाधान. आणि आज म्हटलं जसं एकादशीच्या दिवशी आपण भजनं ऐकत बसलो, त्याच्यात गुंगलो, ते जर झालं तर ते फळ आहे. मग कोणतं ज्ञान नाही आठवत त्या ठिकाणी की याला काय म्हणतात, आत्म्याला काय म्हणतात, निरात्म्याला काय म्हणतात, अनंत काय, असंग आहे, काही गरज नाही त्याची. भगवंत गोड आहे, मी त्याच्यासाठी रडणं हा ज्ञानमार्गाचं अंतिम टोक आहे. म्हणजे ज्ञानी सुद्धा स्वतःला पूर्ण समजू शकत नाही. त्याच्यामुळे भक्तिमार्ग, आणि त्यातले भक्तिमार्ग म्हणून भजन नाही, तर भजनाने आपण होऊन ते नैसर्गिकरित्या सगळ्या काही गोष्टी होणं हे समर्थांना अपेक्षित आहे. अवधूत गीता केली, गोरक्षीच सांगितली. गोरक्ष काय कमी आहे. चलो मच्छिंदर गोरख आया, बसला होता स्त्री राज्यात. आता स्त्री राज्य म्हणजे काय, पुन्हा त्या ठिकाणी खूप मोठी गोष्ट आहे. अतिशय सुंदर नवनाथांचं चरित्र आहे. तर त्या ठिकाणी जाऊन बसला. गोरक्षांना यावं लागलं. मग गोरक्षांनी आले आणि त्यांना बाहेर काढलं. एकच ओळ लक्षात राहिली होती माझ्या, त्याच्यावरती चिंतन केलं मी, की मी लहानपणी पाहिलेला सिनेमा चलो मच्छिंदर गोरख आहे, बसला होता स्त्री राज्यामध्ये अडकून. मग अडकल्यावर गुरूंना ते बरं वाटलं नाही. किती अरे तुझ्यासारखा ज्ञानी, एवढी गीता सांगतोय मी तुला, आणि तू कसला स्त्री राज्यामध्ये अडकला. मायेमध्ये अडकून जातो जीव. मग मायेमध्ये अडकलेल्या जीवाला मग ढोलकी वाजवून बाहेर काढलाय गोरक्षांनी. मग ही जी परंपरा आहे ती त्याचं नुकसान झालं. त्याचं नुकसान झालं का, मच्छिंद्राचं नुकसान झालं का फायदा झाला. म्हणजे ज्ञानानी, शास्त्रांनी, गुरूंनी, परंपरेनी फायदा होतो का नुकसान होतं. आणि हे आतापर्यंत करून आपल्याला किती फायदा झाला, ह्या दोन्ही गोष्टींचं चिंतन नाही करतात या ठिकाणी विवेकाने आपल्याला. म्हणून राग कमी होतो, लोभ कमी होतो, क्षमा वाढते, परोपकार वाढतो, आपलं कर्तव्य समजतं, आपलं काय करायचं ते समजतं, आपण काय करायला नको हे समजतं. हे सगळं मायेत नाही कळत. आज मायेवरती दोष नाही आहे, पण मायेमध्ये जर या गोष्टी कळतच नाही,
तर मग ब्रह्माकडे वळण्याच्याशिवाय पर्याय आहे का काही? जन्म मिळालाय आपल्याला मानवाचा. समर्थ म्हणतात आहे या ठिकाणी, अवधूत गीता केली गोरक्षीस निरोपेली, अवधूत गीता बोलली ज्ञानमार्ग सांगितलाय. हा जो ज्ञानमार्ग, आणि इंग्लिशमध्ये सुद्धा लहानपणापासून वाचत आलेली आहे, ओनली ट्रूथ कॅन सेट अस फ्री. ओनली ट्रूथ कॅन सेट अस फ्री. फक्त सत्य आपल्याला मोकळं करू शकतं. बाकी कोणतीच, सत्य हे आहे की मी ही नाही, हीच गोष्ट फक्त आपल्याला, आणि हे ज्ञान आहे. कितीही म्हटलं बाकीच्या कोणत्याही गोष्टींनी, अगदी लेप लावले शरीराला तरी पटणार नाही, कितीही पैसा असला तरी पटणार नाही, परदेशवाऱ्या केल्या तरी पटणार नाही. पण जर ज्ञान झालं की ही मी नाही आणि मी ती आहे, बस आहे आणि नाहीचा हा जो संदर्भ आहे तेवढा संपला तर तो ज्ञानमार्ग आहे. त्या बाकीच्या ज्ञानाचं सुद्धा गंमत म्हणून ठीक आहे, वाचन करायचं, आवड आहे, बुद्धी आहे, तीक्ष्ण बुद्धी आहे, वाचायचं, पण वाचून त्याचं अंतिम फळ वाचन नाही. म्हणूनच आज मी म्हटलं ना की इतकं वाचन केलं दिवसभर, आज जो वेळ गेला तो फक्त आनंदात गेला, भक्तीमध्ये पांडुरंगाच्या. भजन ऐकायचं. आणि आज आपण एक शेवटी भजन पण फार गोड आहे, ते भजन लावू, कारण मी ते पण शिकून घेतलं की याच्यावरती कसं भजन लावता येईल मला. तर ह्या सगळ्या गोष्टींनी अनुभव जो समर्थांना द्यायचा आहे, तो समर्थांचा अनुभव आपल्याला मिळाला पाहिजे. जसे रसरशीत शब्द आहेत, ते रसरशीत शब्द म्हणजे भावनेनी भरलेले शब्द आहे, म्हणून त्यांनी सांगितलं बिटवीन द लाईन्स शिका. तुम्ही त्याच्या शब्दांच्या मध्ये मला काय बोलायचं ते तुम्ही समजून घ्या. शब्दांना महत्त्व देऊ नका, ज्ञानालाही महत्त्व देऊ नका. फक्त एवढं ज्ञान ठेवा, तो आहे आणि त्याची मी आहे, मी आहे आणि माझा तो आहे. याच्या व्यतिरिक्त, आणि तो माझा आहे म्हणजे तेवढीच समर्थवान विराट रूप जसं भगवंतानी दाखवलं तसंच जीवाचं सुद्धा शक्ती आहे, कारण त्याचं रूप आहे ना. थेंब आणि समुद्र काही वेगळा नाही आहे. थेंब जर समुद्रात पडला तर समुद्रच होतो. आता त्याचं अस्तित्व राहत नाही शिल्लक, हे दुःखाचं कारण आहे. आपण त्यामध्ये मिसळण्याचा प्रयत्न का करत नाही? कारण दुःख हे आहे की मी माझी स्वतःची अपर्णा म्हणून राहणार नाही. जशी नदी गंगा सागरामध्ये मिळते तशी गंगा राहत नाही, ती सागर बनते. जसा थेंब राहत नाही तो समुद्र बनतो. मिठाची बाहुली न राहता समुद्र बनते. मग तिचं स्वतःचं अस्तित्व समुद्र म्हणूनच आहे, तिला काही मिठाच्या बाहुलीला अस्तित्व नाही. तसं अस्तित्वहीन जीवन होतं, हे आपल्या बुद्धीला पटत नाही. आणि म्हणून तो ज्ञान मार्ग आपल्याला नकोसा वाटतो आणि मायेकडे जीव ओढतो. विष्णू होऊन राजहंस, त्यांनी म्हटलंय विष्णू होऊन राजहंस, विधीस केला उपदेश. आणि ते हंस गीता जगदीश बोलिला मुखे. जगदीशांनी स्वतः ही गीता सांगितली आहे. आपल्याला थोडंसं थांबायचं, 9:50 झाले. ह्या जो ज्ञानमार्ग सांगणारे मोठे मोठे लोक आहेत, पहिल्यांदा कुणी भागवत सांगितलं, कुणाला सांगितलं, त्याचं काय झालं, त्याची तर मरण्याची समोर दिवस असून सुद्धा त्याची मरणाची भीती गेली परीक्षिताची. आणि परीक्षित फार लाडका ठरला भगवंताचा. आता अभिमन्यू नाही ठरला असं नाही म्हणू शकत आपण, प्रत्येकाचा प्रारब्ध आहे. याचं सुद्धा मरणाचंच प्रारब्ध आहे, प्रत्यक्षामध्ये मरणच झालेलं आहे. 7 दिवसांनी तुला मरण येणार आहे म्हणे, तर ते 7 दिवसाचं मरणच आहे. पण शुकदेवांना पाठवलं ना, शुकदेवांनी जे सांगितलं त्यांनी विश्वास ठेवला. ते दुंदुभीची गोष्ट आहे की नाही, त्यामध्ये त्यांनी सांगितलं, त्याचा सुद्धा सप्ताह सुरू होता. कुणाचा? गोकर्णाचा. गोकर्णाने जेव्हा सप्ताह सुरू केला तर तो म्हणाला की, आणि तो मुक्त झाला. आणि एवढा राक्षस पिशाच्य झालेला, 4 वेश्या घरामध्ये, आणि त्या वेश्यांनी त्याचा खून केलेला आहे. असं चरित्र आत्मदेवाच्या मुलाचं 2, आत्मदेवाची बायको चांगली नसल्यामुळे. हे जे ज्ञान कळतं, गोष्टीतून खरा अर्थ काढायला पाहिजे. त्याची बायको चांगली नव्हती आणि त्याच्यामुळे ते सगळे अशा ज्या गोष्टी घडल्या. मुलगा चुकीचा झाला, जो होता तो निघून गेला आणि जो नव्हता तो घरात राहिला. आणि त्याला सुद्धा गोकर्णाच्या भावाचं प्रेम दाटून आलं गोकर्णाला, आणि गोकर्णाने त्याला उपदेश केला 7 दिवसाचा. अरे 7 दिवसाचा एक ऊसालाही तसं महत्त्व आहे या नवनाथ चरित्रामध्ये. ऊस जसा 7 कांड्यांचा ऊस तिथे लावला होता, एक कांड फुटत गेलं. एकेका दिवशी एक कांड फुटत दुंदुभीचा सुद्धा उद्धार झालाय. जय जय रघुवीर समर्थ. दुंदुभीचा उद्धार हे एवढं नव्हतं सांगायचं, हे तर आता कथेमध्ये असेलच म्हणतात की कथा आहे, असेलच. हे ठीक, एवढं तर ठीकच आहे की पिशाच्च्या योनीमध्ये गेलेला दुंदुभी सुटला, म्हणजे परमपदाला प्राप्त झाला. ह्या गोष्टी आपण जरी सोडल्या की त्याचं काय झालं. पुढचे लोक काय म्हणाले? 200 लोक बसले होते गोकर्णाच्या समोर, 200 लोक बसले होते. 200 लोकांनी विचारलं, दुंदुभी सुटला, आमचं काय? आम्हाला तर असं काहीच वाटत नाही. ते म्हणे वाटणारही नाही. वाटणारही नाही. जोपर्यंत तुमची स्वतः दुंदुभीसारखी इच्छा होणार नाही की मला मुक्त व्हायचंय, तोपर्यंत माझी काही किंमत नाही.
म्हणजे स्वतः प्रत्यक्ष सद्गुरू, प्रत्यक्ष समर्थ समोर असताना जर त्यांचा अनुभव आला, भगवंताला भगवंत साथ देतो, बाकीच्या कोणी दिली नाही तर नाही दिली. जेव्हा तो म्हणाला तुमचा होणारही नाही उद्धार, असं म्हटल्यावर त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी सांगितलं पुन्हा एकदा सप्ताह करा, आम्ही ऐकतो. मग त्यांनी कान देऊन ऐकलं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा कान देऊन ऐकलं, लक्ष देऊन ऐकलं, मला पण मुक्त व्हायचंय असं म्हटलं, त्याच्यातले 20-25 लोक मुक्त झाले. मग ही मुक्ती कुणावर अवलंबून होती? त्या गोकर्णावर होती का? नाही, त्या दुंदुभीवर होती स्वतःची. म्हणजे एवढ्या वाईट गोष्टी केल्या, एवढ्या वाईट गोष्टी केल्या की त्या ऐकवत सुद्धा नाही. त्या भागवतातल्या कथा ऐकवत सुद्धा नाही त्या काळातल्या. त्या ऐकवत सुद्धा नसताना त्यांनी केल्या आणि तरीही त्याची मुक्ती झाली, कारण त्याची इच्छा होती. सजन कसाईची उदाहरणं, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो ना तेव्हा लक्षात येतं की भगवंताचं प्रत्येकावर प्रेम आहे, फक्त इच्छा त्याची स्वतःची तिथे जाण्याची असली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ आंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते जागृती सौडाले, सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी बाणावे. जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास साधके पाहावे सावकास, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूताचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सहज केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेष स्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तहृदिभाव्यं. हेयाहे यद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपम्. प्राणापानौ निश्चय बुद्ध्या हृदिरुद्ध्वा, चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्. तस्यं तीशं यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविवासम्. मायातीतं माधवमाद्यं जगदाधिं, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयम्. भावाभावप्रत्ययहीनं भवमुक्त्यै, योगासक्तैर्र्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरधावम्. त्वमेनाथो नाथितकार्याखिलकारी, उपसनी होतं आज. मानातीतो माधवरूपो किलदारी, भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी. योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी, त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं. लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यं, भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं. वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलम्. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं माया, को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं, मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं, वन्दे रामं कन्दं सुखकन्दम्. नानाशास्त्रैर्वेदकदम्बै प्रतिपाद्यं, नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादि. मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं, वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं. श्रद्धायुक्तो यः पठतीमं तव माद्यं, ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्य. रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं, ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात्. सीताकान्तस्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय. वर्जनं भवबीजानामर्जनं, सुखसम्पदां तर्जनं, यमदूतानां राम रामेति गर्जनं. आवाहनं न जानामि तवार्चन, पूजां चैव न जानामि. क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भजन लावते हां. नकाच शोधू तुम्ही
ते धावुनी अंतरातल्या अनुसंधानी अंतरातल्या अनुसंधानी नाम ज्योती पाहुनी सद्गुरु सद्गुरु येतील रे धावुनी. नामासाठी घ्यावे नामा सद्भक्तीचा आवाज येत नाहीये. येत नाही? नामा नाम तारुणी नाही येत आहे आवाज? नाही येते अरे हा येतोय आता येतोय. नेईल नौका इकडे येत नाही आम्हाला. नाम तारुणी नेईल नौका परमात्मा चरणी काय झालं एकदम मस्त वाटत होतं. गुरु अरे येतील रे धावुनी. हो ना, खूप छान होतं भजन. ए शशांक सद्गुरु ऐका 2 मिनिटं कर. येतील रे नक्की. धावुनी. ए शशांक 1 मिनिट इथे ऐका 2 मिनिटं ऐका. नाही येत आहे का? नाही येत आहे? नाही अरे जाऊ द्या मग, आता काय करणार मी. जाऊ द्या मग. इतकं सुंदर आहे होते. हो ना, इतकं तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवा ना ताई. हा व्हॉट्सअपवर नाही पाठवायला हो, ना. पाठवते ना. आज म्हटलं सगळेजण मिळून एकत्र ऐकलं असतं म्हणून मी ते बरोबर, शेअर बरोबर. आज सगळ्यांनी मिळून ऐकलं असतं म्हटलं म्हणून मी होय, ते होय. सुरू केलं. बाकी काही नाही. अच्छा ठीक आहे. आणि जमत